मित्रांनो, मी राजगौरी धुमाळ आणि मी स्मार्ता जगताप. मूल्य शिक्षणात आम्ही अनेक गोष्टी शिकलो. त्यामध्ये प्रातःकाली म्हणायचे मंगलचरण, करदर्शन, भूमिवंदना, गायत्री मंत्र, गुरुमंत्र, तसेच सूर्यनमस्कार, ध्यान, गणपती स्तोत्र, देवी स्तवन व भोजन श्लोक. सायंकाळी म्हणायची शुभम करोती, कृष्ण मंत्र, रुद्रमंत्र. मित्रांनो, आम्ही दररोज एक संकल्प केला, ज्याने आमचे विचार व वर्तन परिवर्तन झाले. दररोज आम्ही मूल्यकथा सांगितल्या. यामुळे आम्हाला आमच्या दैनंदिन जीवनात बदल जाणवू लागले आहेत. मित्रांनो, यातील सूर्यनमस्कार आपण आज प्रात्यक्षिकपणे पाहणार आहोत. सूर्यनमस्कार शरीराच्या प्रत्येक अवयवांसाठी महत्त्वाचे आहेत. शरीर सक्षम व कार्यरत होण्यासाठी दररोज सूर्यनमस्कार केला पाहिजे. हो, आणि सूर्यनमस्काराने मनही प्रसन्न राहते. सकाळी केलेला सूर्यनमस्कार अधिक फायदेशीर ठरतो. आता आपण सूर्यनमस्काराला सुरुवात करत आहोत. सर्वजण समस्थितीत उभे राहा. 1. नमस्कार आसन. मंत्र है ओम मित्राय नमः. इसका अर्थ विश्व के मित्र को नमस्कार. 2. ऊर्ध्व हस्तासन. मंत्र है ओम रविये नमः. मतलब संसार में सक्रियता लाने वाले देव को मेरा नमस्कार. 3. पादहस्तासन. मंत्र है ओम सूर्याय नमः. इसका अर्थ संसार के जीवनदाता को मेरा नमस्कार. 4. दक्षिण अश्वसंचलनासन. मंत्र है ओम भानुवे नमः. मतलब प्रकाश पुंज को मेरा नमस्कार. 5. दंडासन अथवा पर्वतासन. मंत्र है ओम खगाय नमः. मतलब गगन में गतिशील देव को मेरा नमस्कार. 6. अष्टांग नमस्कारासन. मंत्र है ओम पुष्णे नमः. मतलब संसार के पोषण कर्ता को मेरा नमस्कार. 7. भुजंगासन. मंत्र है ओम हिरण्यगर्भाय नमः. मतलब ज्योतिर्मय आनंदमय देवता को मेरा नमस्कार. 8. पर्वतासन अथवा दंडासन. मंत्र है ओम मरीचे नमः. मतलब संसार के प्रकाशक स्वामी को मेरा नमस्कार. 9. वाम अश्वसंचलनासन. मंत्र है ओम आदित्याय नमः. मतलब संसार के रक्षक स्वामी को मेरा नमस्कार. 10. पादहस्तासन. मंत्र है ओम सवित्रे नमः. मतलब सृष्टिकर्ता को मेरा नमस्कार. 11. ऊर्ध्वहस्तासन. मंत्र है ओम अकार्ये नमः. मतलब पवित्रता के शोधक को मेरा नमस्कार. 12. नमस्कारासन. मंत्र है ओम भास्कराय नमः. मतलब ज्ञानदाता को मेरा नमस्कार. फायदे होतात. काही आसनांची प्रात्यक्षिक आपण पाहणार आहोत. पहिले आहे बद्ध पद्मासन. आता सर्व मुलं बद्ध पद्मासनामध्ये बसतील. बद्धपद्मासन केल्याने गुडघे, खांदे, मनगट, पाठ, कोपर, घोट्याला ताण दिसतो. हा ताण बसल्याने आपल्या शरीराचे अवयव मजबूत होतात व पचनक्रिया सुधारते. दुसरे आसन पाहणार आहोत, पश्चिमोत्तानासन. सर्व विद्यार्थी पश्चिमोत्तानासनात बसतील.
मान, पाठ व पाठीमागील भाग आणि त्याला पायापर्यंत ताण बसतो. त्यामुळे हे अवयव मजबूत होतात. तिसरे आसन आहे उष्ट्रासन. सर्वांनी उष्ट्रासन करावे. हे आसन केल्याने शरीराला स्फूर्ती निर्माण होते. तसेच पोटाचे आजार दूर होतात. आणि हे आसन सर्व अंगांसाठी पूरक आहे. पुढचे आसन आहे चक्रासन. सर्वांनी चक्रासन स्थितीत यावे. या आसनामुळे पाठीच्या कण्याला चांगला व्यायाम मिळतो. त्यामुळे पाठीचा कणा लवचिक बनतो.
5वे श्री लंबोदर 6वे विकटनागते 7वे विघ्न राजेंद्र 8वे झुंजवंतते 9वे श्री भालचंद्र 10वे श्री विनायक 11वे गणपती 12वे श्री गजानन देवनामे अशी 12 तीन संध्या म्हणे नर विद्यार्थ्यांना भीती नसे त्याला प्रभू तू सर्व सिद्धी दे विद्यार्थ्याला मिळे विद्या धनात्याला मिळे धन पुत्रात्याला मिळे पुत्र मोक्षात्याला मिळे गती जपता गणपती स्तोत्र 6 मासात हे फळ 1 वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धी न संशय नारदांनी रचलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे श्रीधराने मराठीत पठण्या अनुवादिले वदनी गवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे सहज हवन होते नाम घेता फुकाचे जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदरवरण मोहे जाणीचे यज्ञ कर्म जरी भोजनी नाम वाचे वदावे अति आदरे गद्य घोषे म्हणावे हरी चिंतने अन्न सेवेत जावे तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे शुभं करोति कल्याणं आरोग्यं धन संपदा शत्रुबुद्धि विनाशाय दीपक ज्योति नमस्ते दिव्या दीपक कानी कुंडल मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार दिवा लावला देवापाशी उजेड पडला तुळशी पाशी माझा नमस्कार सर्व देवांपाशी हिराचे तेल कापसाची वात दिवा जळवते सारी रात घरातली पिया बाहेर जाओ बाहेरची लक्ष्मी घरात येऊ घराच्या सर्वांना उदंड आयुष्य लाभो नमस्कार, माझे नाव राजगौरी प्रशांत. आजचा वार शुक्रवार. आजची दिनांक 26/4/2024. आजचा शुभविचार. अकालागर अनाज का हो तो मानव मरता, किंतु अकालागर संस्कार का हो तो मानव का मरता. नमस्कार मित्रांनो, मी आज तुम्हा सर्वांना एक गोष्ट सांगणार आहे. ईशान नावाचा एक मुलगा असतो ज्याला उन्हाळ्याची सुट्टी लागलेली असते. तो घरात बसून टीव्ही बघून व्हिडिओ गेम खेळून त्याला फार कंटाळा आलेला असतो. म्हणून तो विचार काय करतो, जर मी कुठे बाहेर फिरायला गेलो तर फिरायला जाण्याऐवजी गिर्यारोहणाला जातो असा तो विचार असतो. त्याला गिर्यारोहणाची आवडच नव्हती तर त्याला त्याचे वेळ होते. गिर्यारोहण म्हणजे माउंटेन. ठीक आहे, तर तो एकटाच जर गिर्यारोहणाला जाऊ शकत नव्हता म्हणून त्याने त्याच्या मित्रांना विचारले की तुम्ही माझ्या बरोबर गिर्यारोहणाला येणार का. तर ते सर्व मित्र म्हणाले हो, आम्ही सर्व येणार. त्याच दिवशी त्यांनी ईशानने आणि त्याच्या मित्रांनी तयारी केली, त्यांचं सामान घातलं आणि ते निघाले गिर्यारोहणाला. ते सातारच्या वासुटा येथील जंगलात गेले. तिथे ते वासुटा किल्ला पण आहे, ते तिथे गिर्यारोहण करणार. ते गिर्यारोहण करणार ते तिथं पोहोचले. वासुट्याला ते तिथे जाऊन पोहोचले, पण तिथे इतक्या जोरात पाऊस सुरू झाला की अगदी नाले सुद्धा भरून वाहत होते. त्यांना त्या बाजूने त्या बाजूला जायला सुद्धा जागा नव्हती आणि पाण्याचा वेग इतका की जर त्यात आपण उतरलो तर आपण भावून कुठपर्यंत जाऊ ह्याचा आपल्याला अंदाजही लावता येणार नाही, एवढा पाऊस होता. आणि तिथेच डोंगराच्या पायथ्याशी एक छोटंसं गाव होतं आणि वरून दगड कोसळल्यामुळे ते गाव छोटसे वस्तीसारखंच होतं. ते पूर्ण मातीखाली दबलं. तिथे बऱ्याचशाच लोकांचा जीव गेला. पण गिर्ह्याला म्हणजे कुणाला ईशानला हे कळलं की असं झालंय म्हणून तो त्याच्या जीवाची काळजी न करता त्या गावाच्या तिथे पोहोचला. त्याने बघितलं की काय झालंय काय नाही. त्याने जितक्या लोकांचा जीव वाचवता येत होता तितक्या लोकांचा जीव वाचवला आणि त्याने त्या सर्व लोकांना वर एका टेकडीवर आणले. पण परत झालं असं की त्या टेकडीवरची माती ओली झाल्यामुळे तिथलेही दगड घसरू लागले आणि असं एक छोटासा मुलगा
खूप नाही मोठा, पण तो 4-5 वर्षाचा असेल. तो मुलगा असाच दगडावर बसलेला आणि अचानक तो दगडच खाली कोसळला. पण त्याचं नशीब तो देवदारच्या झाडावर अडकला. त्याच वेळी ईशान असं म्हणू शकत होता ना, माझी काय चुकी, तो दगड खाली गेला किंवा मी त्याला कसं वाचवणार. पण ईशानने ही कुठलीही गोष्ट न डोक्यात आणता त्याने आपल्या स्वतःचा जीव धोक्यात घालून तो त्या दरीत खाली उतरला आणि त्या मुलाचा जीव वाचवला. त्यातून आपल्याला काय समजते की आपण गरजेच्या वेळेस लोकांना मदत केली पाहिजे. असं म्हणून थांबलं नाही पाहिजे की अरे मी काय करणार, मी हतबल आहे किंवा माझी तेवढी शक्ती नाही. ईशान खूप मोठा नव्हता, माझ्या वयाचा होता, आपल्या सर्वांच्या वयाचा होता आणि तो आपल्यासारखा सर्वसामान्य मुलगा होता. तो काय सुपर हिरो होता का? नाही, आपल्यासारखाच मुलगा होता ज्याला गिर्यारोहणाची आवड होती. मग त्यातून आपण सर्वांनी काय सीख घेतली, आपल्याला काय शिकवलं ईशानने, की आपण कुठल्याही परिस्थितीत घाबरून जायचं नाही, ध्येयाने धाडसाने काम करायचं आणि दुसऱ्यांना मदत करताना कधीही मागे हटायचं नाही. धन्यवाद. से तुम्हें पाया,